एकनाथ महाराजांचं चरित्र भाग 55. जगी एकला सद्गुरु एकनाथू, असे बोलती सर्व हे विश्वमातू. जया उपमा हो नये एक देता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. श्रीमद भागवत ग्रंथाच्या समाप्तीचा अन्नदान चालू होतं. दानदक्षिणा दिली जात होती. आज वाराणसीत कुणाचीही चूल पेटली नव्हती. प्रत्येकजण प्रसाद ग्रहणासाठी त्या अन्नछत्राकडे धाव घेत होता. अबाल, वृद्ध, गरीब, श्रीमंत, उच्च नीच कुणालाही येथे मज्जाव नव्हता. मनसोक्त भोजनाच्या पंक्तीच्या पंक्ती उठत होता. लोक जरी प्रसन्न मनाने उदरभरण करत असले तरी त्यांची काळजीची रेखा पुसट होत नव्हती. आपापसात लोक बोलत होते, अरे आता त्यांना त्यांच्या घरी जावंसं वाटणारच. किती हे केलं तरी ते आपले इथले पाहुणेच ना. हो ना, पण महाराज इथून गेले की काशीचा आत्माच जणू जाणार. गरीबाला वाली राहणार नाही. शिवाय त्यांनी श्रवणाची चटक लावली आहे, हे व्यसन कोण पुरं करणार? इतकं सामर्थ्य कुणाचंही नाही. जो तो आपल्या कोशात गुरफटलेला असतो. पांडित्याची ढापणं लावल्यावर भोवतालचं जग दिसतं कुठं त्यांना? म्हणूनच नाथ महाराज श्रीमद भागवताचं विवरण करताना नेहमी दृष्टांत द्यायचे की प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद असावासा वाटतो, सुख मिळावंसं वाटतं. पण हे असं का, याचा कोणी विचार केला आहे का? याचं कारण आपण त्या सच्चित आनंदाकडून आलो आहोत. आपण त्याचाच अंश आहोत. ह्या जगात आपण पाहुणे आहोत आणि पाहुणा राहून राहून किती राहणार? त्याला स्वगृही जावंसं वाटणारच. नवे नवे त्याची ती घरी जाण्याची ओढ नैसर्गिकच असते. त्यासाठीच तर धडपड असते. म्हणूनच सगळ्यांना आनंद, सुख हवंसं वाटतं. एकनाथ महाराजांच्या मनातही चलबिचल चालू होती. आता नित्याचं भागवत प्रवचन संपलं होतं. लोकांचा सहवास संपणार होता. मनकर्णिकेवरून होणारं गंगामय्याचं दर्शन दुर्लभ होणार होतं. श्री काशी विश्वेश्वरावर देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद घेण्याचं नित्य अंगवळणी पडलं. ह्या सर्वांचे स्नेहतंतू तोडणं अवघड होतं. पण घरची ओढही तितकीच तीव्र होती. एकनाथ महाराजांनी गृहस्थाश्रम स्वीकारल्यापासून इतके दिवस दूर राहण्याचा प्रसंग कधी आलाच नव्हता. त्यामुळं आता त्यांच्या मनापुढे वारंवार पैठण साकार होत होतं. ते जणू त्यांना हाक मारत होतं. शेवटी लोकांना नको असलेला दिवस येऊन ठेपला. काशीकर लोकांची अवस्था अयोध्यावासियांसारखीच झाली. वनवासाला निघालेला राम निदान 14 वर्षांनी तरी परत येणार होता. पण हा डोळ्याआड होणारा नाथ पुन्हा काशीला येण्याची सुतराम शक्यता नव्हती. यदा कदाचित आलाच तर एवढे दिवस इथे राहण्याची शक्यता नव्हती. मग त्याच्या हातून ज्ञानभोजन कुठलं मिळणार? हरी सहकुटुंब सहपरिवार त्यांना निरोप द्यायला आला होता. प्रल्हाद, मेघश्याम कुतूहलानं आपल्या आजोबांकडं पाहत होते. कमळाच्या अर्थात सुनबाईंच्या नेत्रांना अश्रुधारा लागल्या होत्या. हरीही विचलित झाल्यासारखा दिसत होता. एकनाथ महाराजांना वाटलं, आता तरी हरीनं मनीचा हट्ट सोडून आपल्याबरोबर परत पैठणास यावं. निदान मी करत असलेल्या प्राकृत टीकेला धर्ममान्यता मिळाल्यावर तरी त्याच्या मनात माझ्याविषयी आकस राहू नये. मी स्वतःहून त्याला घरी चल म्हणणार नाही, कारण तो त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. त्याचा अहंकार अद्याप जर गेला नसेल तर पैठणात येऊनही असा काय फरक पडणार आहे? त्यानं आपणहून परत येतो म्हणावं. मी काय परका आहे का?
त्याच्या मनात माझ्याबद्दल दुरावा का? दुहेरी असेही त्यांना वाटले. हा इथे विद्या संपादन करतोय ते चांगलंच आहे. उगाच त्याच्या विद्याव्यासंगात खीळ पडायला नको. त्याच्या प्रगतीत अडथळा नको. वेशीपर्यंत पोहोचवायला आलेली माणसं माघारी जाईच नात. कोणी त्यांच्या वारंवार पाया पडत होतं, कोणी वाकवून नमस्कार करत होतं, तर त्यांच्यापेक्षा वयस्क आपली वयोमर्यादा विसरून भक्ती भावना रितेकानं त्यांना मिठी मारत होती. तर बायका त्यांची आलाबला काढत होती. बोटांची हाडं कडाक 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 कडा मोडल्याचा आवाज येत होता. काही म्हाताऱ्या माणसांनी तर नाथ महाराजांचे मुके घ्यायलाही कमी केलं नाही. आविष्कार भिन्न असले तरी सर्वांची भावना एकच होती. एकनाथ महाराजांवरचं आत्यंतिक प्रेम. नाथ आम्हाला अनाथ करून जाणार ही भावना. प्रेम रज्जू सोडवणं अत्यंत अवघड असतं. ते धडपणे सुटत तर नाहीच, उलट त्याचा गुंता मात्र वाढतो. भावनेपेक्षा कर्तव्य कठोर असलं तरी तेच शेवटी श्रेष्ठ असतं. प्रेम रज्जू सोडविण्याच्या भानगडीत न पडता नाथ महाराज पाठमोरे झाले आणि दक्षिण पथाची वाटचाल सुरू झाली. जोवर परमपावन भागीरथीचा प्रवाह दिसत होता, अगदी तिची बारीकशी जलरेषा दिसत होती, तोवर नाथ महाराज वारंवार नमस्कार करत करत पुढे चालले होते. गंगामाई, हे गंगामाई, तुझ्या स्पर्शानं पावन होण्याचा दुर्लभ योग श्रीमद भागवतामुळं घडून आला. मी धन्य झालो, मी कृतार्थ झालो. नाथ महाराज पुन्हा पुन्हा पुटपुटत होते. डोळे टिपत पुढे पुढे चालले होते. पैठणहून त्यांच्या पाठोपाठ आलेले दोघे आणि पूर्वी 2 अध्याय घेऊन इथे आलेला शिष्य एकनाथ महाराजांसह ते निघाले होते. हा दक्षिण पथाचा परतीचा प्रवास चौघांच्या सहवासानं सुरू झाला होता. सर्वांचीच घरची ओढ ही विलक्षण होती. वाटेत श्रीमद भागवतातल्या प्रवचनांबद्दल, तिथल्या भाविक श्रोतृवृंदांबद्दल, काशी क्षेत्राबद्दल आणि मंडळींनी उत्साहानं केलेल्या आनंद सोहळ्याबद्दल अशा विविध विषयांवर गप्पा चालल्या होत्या. काशीतले ते अरुंद फरसबंद रस्ते, मिठाईची दुकानं, तिथल्या पिठल्यासारख्या घट्ट रबडीची चव, सभोवतालच्या घाणीमुळे येणारी किळस, सारेच विषय चर्चेला होते. अरे, ते प्रत्यक्ष काशी विश्वेश्वराचं क्षेत्र, पण पंडे लोकांनी त्याचा नुसता बाजार केला आहे. इतक्या पवित्र गंगेच्या किनारी केवढं हे अपवित्र दर्शन मनाला उद्वेग वाटतो. लांब लांबून येणाऱ्या लोकांच्या श्रद्धा, त्यांच्या भावना यांचे अक्षरशः पाय मल्ली होते. ही गंगामय्या म्हणजे काय, कुणाच्या बापाच्या मालकीची आहे का काय? पण हे पंडे उपाध्ये संकल्पाच्या रूपानं कर वसूल करतात आणि भावनिक मुक्त मनाचा आनंद हिरावून घेतात. त्यामुळं गंगा स्नान घडूनसुद्धा समाधान मिळत नाही. एकनाथ महाराज ही सारी बोलणी शांतपणे श्रवण करत चालत राहायचे. त्यांच्या परावणीत अजपाजप चालू राहायचा. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. एकनाथ महाराज मार्ग क्रमत असलेल्या प्रदेशांची माहिती सांगायचे. तिथलं हवामान, तिथल्या माणसांचे रीतिरिवाज, तिथली तीर्थक्षेत्र, तिथली संत सज्जन मंडळी आणि 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 बरंच काही. हे सारं नाथ महाराजांच्या मुखातून ऐकताना त्यांना आनंद वाटायचा. प्रवास सुखकर व्हायचा. एका घनदाट वृक्षाखाली दुपारच्या 20व्याला ही मंडळी थांबली होती. बरोबरचे पाथेय सोडले. आता पाणी. समोर विहीर दिसत होती, पण त्यावर मोट नव्हती, गडगडी नव्हते तिथे, की दोर पोहरा नव्हता. आता विहिरीत पाणी असून ते मिळायचं कसं? नाथ महाराज म्हणाले, पाहिलं, मी प्रवचनात सांगतो त्याचं प्रत्यक्ष प्रत्यंतर. विहिरीत पाणी आहे, आम्हाला तहान आहे, पण दोर, बादली, मोट, नाडा, बैल इत्यादी साधनांशिवाय ते मिळवायचं कसं? ज्ञानयोगाच्या मार्गानं जाणाऱ्यांना परमार्थ असाच दुर्गम असतो. मोटेचं पाणी तैसं ज्ञान, सरितेचं पाणी तैसी भक्ती. आता जर इथे आपली गोदामाई गंगामाई असते, तर कोणतीही नदी असती, तर कोणत्याही साधनांच्या मदतीशिवाय आपली तहान भागली असती. जीवन सुलभ झालं असतं. म्हणून मी नेहमी म्हणतो की भक्तिमार्गाचा अवलंब करा.
त्यामुळं परमार्थ अत्यंत सुलभतेनं साधता येतो. योग, याग, तपश्चर्या, ज्ञान या मार्गानं गेल्यास मोक्ष मिळतो, पण हे मार्ग खडतर आहेत. भक्ती कुणी करावी ह्याचंही काही बंधन नाही. अबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष, सुशिक्षित, अशिक्षित, उच्च नीच हा भेदभाव इथे नाही. कोणत्याही साधनाशिवाय आणि कोणत्याही वेळी कुठेही भक्ती साधना करता येते. फक्त मनात भाव मात्र हवा. नाथ महाराजांच्या या रसाळ बोलण्यामुळं क्षणकाल सर्वांची तहान विसरली गेली. बुद्धीला मात्र श्रवणाची तहान लागली. लाल चुटूक फेटा बांधलेला, उंचापुरा, भरघोस मिशा आणि गोबरे गाल असलेला एक राजस्थानी माणूस दोरीनं बांधलेला लोटा खांद्यावर टाकून चालत होता. गर्द छायेत वृक्ष आणि पांथस्थ मंडळ तिथे पाहून तो सावलीला थांबला. त्यांच्याकडून दोर लोटा एकानं मागून घेतला आणि त्याच्या साह्यानं विहिरीतलं पाणी काढलं. सगळ्यांची तहान भागली. तो लाल फेटेवाला म्हणाला, आमच्या प्रांतात शिदोरीला भाकरी नसली तरी चालेल, पण प्रवासात दोर लोटा आवश्यक हवा. या भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य. एक वेळ जेवण नसलं तरी चालेल, पण पाणी मात्र लागतं. जवळच असलेल्या शेताचा शेतकरी तिथे आला. भर दुपारची वेळ आणि हे 5 पाहुणे आलेले पाहून त्यानं झगरे पेटवले आणि त्यावर गव्हाच्या ओल्या उंब्या भाजल्या. सकस ओला गहू भाजल्यामुळं फारच चविष्ट लागत होता. पोटातली भूक शमत होती. नाथ महाराज म्हणाले, पाहिलं, प्रपंचात परमार्थ साधता येतो तो असा. जर मनी परमार्थाची भूक असेल तर भक्ती चविष्ट होते, नाहीतर नाही. जलाशय दिसला की स्नान संध्या उरकायची. भर 2 प्रहरी सावली पाहून विसावा घ्यायचा. रात्री कुठल्या तरी धर्मशाळेत नाहीतर देवळात मुक्काम करायचा. सकाळी उठून चालू लागायचं. मिळाल्यास बैलगाडी, घोडा वगैरे वाहन करायचं. आणि या सगळ्या देशात तर उंटावरून प्रवास करण्याचा अनुभव मिळाला. सर्वांनाच उंटावर बसण्याचा आनंद वाटला. सपाट प्रदेशातला सूर्योदय सूर्यास्त फारच मनोहरी वाटत होते. साबरमती, तापी, नर्मदा, मही, विश्वामित्री इत्यादी अनेक नद्यांची स्नानं घडत होती. विविध देवदेवतांची दर्शनं होत होती. साधू पुरुषांचा सहवास लाभत होता. स्थान वैशिष्ट्य समजत होतं आणि आपली जन्मभूमी पावला पावलानं जवळ येत होती. जय हरी.